राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची मागणी केली। उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफी मिळावी ही शरद पवारांची मागणी होती, पण त्यावरती कर्जमाफीची घोषणा यूपीपुरती मर्यादित होती, तर राज्यांकरता नाही असं उत्तर मोदींनी दिलंय। राज्यातल्या परिस्थितीविषयी राज्य सरकार निर्णय घेतील असंही मोदींनी स्पष्ट केले। त्यामुळे आता राज्यात सरसकट कर्जमाफी तुर्तास तरी लांबच असल्याचे संकेत या भेटीतून मिळाले। दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। राज्यामधले ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन जवळपास 1 तास चर्चा केली। राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती, मात्र उत्तर प्रदेशच्या धर्तीवरच कर्जमाफी होऊ शकते, पूर्ण कर्जमाफी देता येणार नाही असं पंतप्रधानांनी स्पष्ट केल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी पूर्ण सातबारा कोरा होण्याचा संभव नाही असं जवळपास दिसतंय। आणि आता आपण बघतोय शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 1 तासाच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पण सरसकट कर्जमाफीचा विषय आता होणार नाही असंच आपल्याला दिसतंय। सरसकट कर्जमाफी विसरा असं थेट पंतप्रधान मोदींनी सांगितलेलं आहे। आणि एकूणच ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांची राज्यामध्ये सरसकट कर्जमाफीची मागणी होती ती लावून धरली होती, सरसकट कर्जमाफी होणार नाही असं दिसतंय। माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत थेट नवी दिल्लीहून। राम, खूप मोठी आणि महत्त्वाची ही बातमी आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मोदींमध्ये 1 तासभर चर्चा झाली। प्रमुख मुद्दे चर्चेचे काय होते आणि कर्जमाफीबद्दल मोदींनी नेमकं काय सांगितलंय पवारांना? पवारांची भूमिका त्यानंतर काही बदललेली आहे का? कारण सरसकट कर्जमाफीची मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची होती। बिलकुल अजित, आजची ही बैठक आहे ती खूप महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे परिस्थिती चिघळलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ही बैठक घेतलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी। या बैठकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे होते। पहिला मुद्दा होता म्हणजे की कर्जमाफीचा मुद्दा होता। शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे तर त्यांचं मागणी जी आहे ती पूर्ण करावी। उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा मोदींनी आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन पूर्ण केलं होतं, मात्र महाराष्ट्राविषयी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता असताना ते पूर्ण केलं जात नाही आश्वासन, असा प्रश्न उपस्थित केला शरद पवार यांनी। तर मोदींनी स्पष्टपणे या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे शरद पवार यांना की ते आश्वासन केवळ उत्तर प्रदेश या राज्यासाठी होतं। ते आश्वासनाचा संबंध किंवा त्या आश्वासनाचा अर्थ इतर कोणत्याही राज्याशी लावू नये, महाराष्ट्राशी सुद्धा लावू नये, म्हणजेच की हात वर केलेले आहेत केंद्र सरकारने। आणि त्याचबरोबर जरी कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या राज्यावर आम्ही हा निर्णय सोपवलेला आहे, केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आहे। त्यामुळे असं म्हणता येईल की आता भाजप सरकारने नरेंद्र मोदी यांनी हात वर केलेले आहेत, परंतु राज्यावर हे ढकललेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं ते पाळतात का ते पाहणं गरजेचं आहे आणि ते कोणत्या प्रकारे आश्वासन पाळतात हे पाहणं गरजेचं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या। केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिले आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं की दरवर्षी 12,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। तर ही खूप गंभीर बाब आहे, चिंताजनक बाब आहे। देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये या आत्महत्या होत आहेत। मोदीजींनी, पंतप्रधानांनी यावर महत्त्वाची काहीतरी भूमिका मांडावी अशा प्रकारची सुद्धा शरद पवार यांनी मागणी केलेली आहे। त्यावर मात्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपण यावर काम करत आहेत, एवढंच उत्तर मिळालेलं आहे। स्पष्टपणे कोणतंही थेट उत्तर मिळालेलं नाही आहे। दुसरा यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की शरद पवार यांनी सांगितलेलं की हे महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे, शेतकरी हे स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर आलेला आहे, परंतु मोदींनी तिथे शरद पवार यांना थांबवत असं सांगितलेलं आहे की जर शेतकरी रस्त्यावर उतरत असेल तर शेतकरी आपला माल किंवा आपलं नुकसान करून घेईल का? म्हणजेच की मोदींचा अर्थ सांगण्याचा असा उद्देश होता की यामध्ये शेतकरीच नाहीये तर इतर राजकीय पक्ष किंवा इतर काही घटक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। शेतकरी हा आपल्या मालाचं नुकसान करून घेऊ शकत नाही असं ठाम मत मोदींनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ही जी बैठक होती या बैठकीमधून सकारात्मक काही राष्ट्रवादीच्या हाती कोणताही मुद्दा लागलेला नाहीये किंवा ठोस आश्वासन लागलेलं नाहीये अजित। आणि एवढंच नव्हे तर चंद्रकांत दादा पाटील यांनी जे सांगितलं होतं स्वामीनाथन कमिटी विषय, स्वामीनाथन आयोगाविषयी,
पाहिजे त्यावर सुद्धा परखड मत जे आहे ना ते शरद पवार यांनी मांडलेलं आहे की चंद्रकांत पाटील अशा प्रकारे वक्तव्य करतात, शरद पवार थेट आरोप केला जातो. मात्र या आयोगाच्या 50% ज्या शिफारसी आहेत त्या आपल्या काळातच पूर्ण केलेल्या आहेत आणि शरद पवार यांनी स्वतः या पूर्ण केलेल्या आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यावेळेस कदाचित यांना अभ्यास करायला वेळ मिळाला नसेल आणि शाळेमधल्या धड्यांच्या पलीकडे चंद्रकांत दादा पाटील हे जात नाही असा टोमणा सुद्धा शरद पवार यांनी लगावलेला आहे. जी राम, आणि त्यामुळे एकूण आता या एकंदरीतच सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये आले, मोदींची संपूर्ण भेट घेतली, कर्जमाफीचा हाताला मिळाला प्रश्न पाहिजे, जो आहे तो पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर निकालात निघाल्यात जमा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. धन्यवाद आपल्या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.